महत्त्वाची घडामोड आहे। शरद पवार यांच्या पक्षाचे 8 खासदार उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत। सकाळी 11 वाजता सुळे यांच्या नेतृत्वात खासदार पंतप्रधानांना भेटणार आहेत। याआधी शिंदेंच्या खासदारांसह टीएमसीतून फुटलेल्या खासदारांनी सुद्धा पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती। या सर्व भेटीगाठींमुळे डिलिमिटेशन विधेयक पुन्हा एकदा संसदेत सादर होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार उद्या पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहेत। उद्या सकाळी 11 वाजता सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात हे 8 खासदार पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत। राज्याच्या काही भागात निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या अनुषंगानं ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय। दरम्यान शुक्रवारीच ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती। यावेळी टीएमसीतून फुटलेले 20 खासदारही मोदींच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी आले होते। या सर्व भेटीगाठींमुळे डिलिमिटेशन विधेयक पुन्हा एकदा संसदेमध्ये सादर होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। दुसरीकडे शरद पवारांसह त्यांच्या नेत्यांच्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या दिल्लीमध्ये भेटीगाठी वाढल्यात। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्यात। याच मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सूचक वक्तव्य करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला डिवचलंय। दुसरीकडे रोहित पवारांनी डिलिमिटेशनच्या विधेयकावर केलेल्या 2 वक्तव्यांवर चांगली चर्चा आहे। तर पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही या मुद्द्यावर भाष्य केलंय। आमचं लक्ष आहे ते विकासासाठी भेटत असतील तर आमच्या शुभेच्छा आहेत। आता डिलिमिटेशनवर त्यांची भूमिका काय आहे आज बोलणं उचित नाही। तर हे वारंवार अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या दरबारात हे का जात आहेत, कशामुळे जात आहेत? पवारसाहेब ज्येष्ठ आहेत ठीक आहे, पण इतर जे जात आहेत त्यांच्याकडे जाऊन नतमस्तक होताना आम्हाला दिसत आहे। याचा अर्थ काहीतरी आतून शिजलेला असावं आणि त्यातून मला वाटतं की पुढच्या डिलिमिटेशनसाठी काही प्लॅनिंग असावी। 17 तारखेपर्यंत बऱ्याच काही गोष्टी आपल्याला बघावं लागणार आहेत। पुलाखालून बरंच काही पाणी जाणार आहे। जेव्हा डिलिमिटेशनचा बिल पार्लमेंटमध्ये येईल तेव्हा कुठला पक्ष कोणाच्या बाजूने मतदान करेल आणि कुठला पक्ष मतदानाच्या दिवशी गायब होईल हे मात्र त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघावं लागेल। कारण इच्छापेक्षा माझा विश्वास आहे की आमचे सर्व खासदार 8 खासदार डिलिमिटेशनच्या विरोधात त्या ठिकाणी मतदान करतील। कोणी अनुपस्थित राहणार नाही, उपस्थित राहून डिलिमिटेशनच्या विरोधात मतदान करतील। आतापर्यंतची प्रक्रिया बघितल्यानं निवडणूक आयोगावरच विश्वास राहिलेला नसल्यामुळे चर्चेद्वारे जर सरकारच्या वतीने हमी देण्यात आली, सत्तारूढ भाजपच्या वतीने हमी देण्यात आली की डिलिमिटेशन करताना कुठल्याही प्रकारचा राजकीय मुद्दा न करता डिलिमिटेशन होईल तर त्याच्यावर चर्चा करायला काय हरकत नाही, अशी भूमिका आपण मांडलेली आहे। मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये बिल कसं येत आहे त्याच्यावर सर्व अवलंबून असेल। जर सगळं व्यवस्थित झालं डिलिमिटेशन मध्ये तर तुमचा डिलिमिटेशनला पाठिंबा असणार तुमच्या पक्षाचा? याचे निर्णय त्या आमच्या तिथल्या पक्षाच्या नेत्या सुप्रियाताई घेतील। मला वाटतं की देशाचे पंतप्रधान किंवा राज्याचे मुख्यमंत्री आमदार खासदारांना भेटणं म्हणजे त्याला राजकीय अँगल लावणं योग्य नाही। त्याची खुलासा सुप्रियाताईंनी केलेला आहे। महाराष्ट्राची सध्याची असलेली दुष्काळ परिस्थिती, अतिवृष्टी परिस्थिती, अनेक प्रश्नाच्या संदर्भातून खासदारांच्या माध्यमातून भेट देऊन चर्चा करणं त्याला कुठल्याही प्रकारचं वेगळेपणा आहे असं मला वाटत नाही। ही भावना इंडिया आघाडीची देखील आहे की हे जे महिला आरक्षण विधेयक 2023लाच पारित झालेलं आहे ते तात्काळ लागू करण्यात यावं, एवढा विलंब का लावण्यात येतोय आणि त्याचा डिलिमिटेशनची परिसीमनाशी काय संबंध आहे आणि हे ठणकावून सांगितलं पाहिजे की इंडिया आघाडीचा किती मोठा विरोध त्या ठिकाणी आहे, आमची किती एकजूट आहे आणि एकत्रपणे आम्ही गेल्या वेळेला ज्या पद्धतीनं हाणून पाडलं त्याच पद्धतीने आम्ही हाणून पाडू अशी आमची विनंती आहे की अशा आपल्या ज्या भावना आहेत त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे खासदार आहेत त्यांनी सगळ्यांनी मोदींना कळवावे। दुसरीकडे ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्याला धरून भाष्य केलंय। पवारांचा पक्ष मवियाचा भाग आहे, कुणी कुठेही जाणार नाही असं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय। त्यांना नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय। कोणीही कुठेही जात नाही आणि कोणीही महाविकास आघाडी सोडत नाही आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि पवार साहेब आमचे मार्गदर्शक आहेत। ज्या पद्धतीनं तुमचे खासदार तुम्हाला सोडून गेले तुम्हाला कळलं नाही, तसंच येणाऱ्या काळात उरले सुरले महाविकास आघाडीतले आणि इंडिया ब्लॉकमधले ब्लॉक झालेले पक्ष देखील तुमची साथ सोडतील।
कारण तुम्ही सातत्यानं देशविरोधी भूमिका घेत आहेत.